टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट विकी उमरोली या दोन संघांमध्ये पाचवा सामना आपण पाहणार आहोत. उद्याचं जे शेड्यूल आपल्याला पाहायला मिळते, अग्नि समाज गट उद्या आपल्याला पाहायला मिळेल आणि उद्याच्या दिवसामध्ये कारण त्यांना खेळाडूंसाठी एक पर्वणी दुपारचं जे जेवण आपण पाहतोय आयोजकांच्या वतीने एक सुंदर भेट आपल्याला पाहायला मिळेल. 66 धावा फलकावरती विजयासाठी आता 6 बॉलमध्ये 15 धावांची गरज. संघर्षाच्या वेदना या ठिकाणी झेलावा लागणार आहेत. ते संघर्षाचे घाव येथे झेलावे लागणार आहेत येणाऱ्या 6 बॉलमध्ये. पंढरी यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. अर्थातच पॅडी भरपूर वर्षांचा अनुभव त्यांच्याकडे. आज तो अनुभव या ठिकाणी खूप महत्त्वाचा ठरणार आहे येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये. त्या शंका या ठिकाणी ज्या घेतल्या जात आहेत अनुभवावरती त्या शंका दूर कराव्या लागणार आहेत 6 बॉलमध्ये. गोलंदाज पंढरीला पहिला बॉल लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट, फुलटॉस टाकला डीप मध्ये. शतोषक हार्दिक त्या ठिकाणी येतात. फिल्डिंग चांगली झाली, एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. दोन्हीकडे एका स्ट्राईक वरती इथे विकेट मिळू शकते आणि विकेट सॅक्रिफाईस केली गेले. विकेट कुणाची गेलाय तर या मॅच मधील जो एक खऱ्या अर्थानं प्राइजलेस विकेट होती अर्थातच ओमकार कॉन. दयान भगत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आता विजयासाठी 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये बनवायच्यात 14. 5 बॉल आणि 14 धावांची गरज आहे आता या ठिकाणी. डगआउटमध्ये पुन्हा एकदा त्या ठिकाणी तणाव दिसतोय कारण विकेट ओमकारची गेलं. ज्या ओमकारने लास्ट ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती षटकार मारला होता त्या फलंदाजाची विकेट गेल्या. चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. ग्रेट डिलिव्हरी, फाईट यॉर्करचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न या ठिकाणी यशस्वी करून दाखवला. 2 बॉलचं केल्या ठिकाणी झाला. आता विजयासाठी 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 14 धावांची गरज. इतक्या वर्षांचा जो अनुभव आहे पंढरी यांचा तो अनुभव या ठिकाणी कामी येत असताना स्पेशली या डेथ ओव्हर्समध्ये जिथे रन्स थांबवायचे आहेत आणि त्या रन्स थांबवत असताना पहिल्या 2 बॉलमध्ये आपल्या नावाची छाप सोडत असताना मिस्टर पॅडी. तिसरा बॉल हा देखील बॉल फिरवण्याचा प्रयत्न झाला होता. वाईट बॉलचा इशारा राकेश राऊत सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत. 4 बॉलमध्ये विजयासाठी 13 धावांची गरज. 68 धावा फलकावरती. 81 धावांचा पाठलाग करायचा आहे. ज्या पद्धतीनं विनायक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये जे तुफान आपण पाहिलं होतं त्याच्यानंतर त्याची पुन्हा एकदा झलक पाहायला मिळाली नाहीये. इथे सिंगल मिळेल. आता 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये विजयासाठी 12 धावांची गरज आहे. येणारे 3 बॉल आणि 12 बनवायचे आहेत. आता होप्स थोडेसे डाऊन होत आहेत, अशा थोडेसे घसरल्या जात आहेत. नयन स्ट्रायकिंगवरती आपण पाहतोय. बॅटरमध्ये ती ॲबिलिटी आहे परंतु या सिच्युएशनला ते रन्स येतील का हे देखील प्रश्न आहेत. 3 बॉलमध्ये 12 धावांची गरज आहे. मागील 3 बॉलमध्ये एकही मोठा फटका खेळू दिलेला नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी रुबाब दाखवत असताना दातिवरे गावाचा मिस्टर या ठिकाणी पंढरी अर्थातच पॅडी आता येणाऱ्या 3 षटकांमध्ये देखील येणाऱ्या 3 बॉलमध्ये देखील या ठिकाणी तोच रुबाब या ठिकाणी कंटिन्युअसली दाखवावा लागणार. 3 बॉल 12ची गरज. राऊंड द विकेट, चांगला बॉल. आता 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये विजयासाठी 12 धावांची गरज. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आले होते. परफेक्ट डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 2 बॉल 12ची गरज. ते 2 षटकारांची गरज टीम गावदेवी वैतीपाडा टीमला सेलिब्रेशन करण्याकरिता ते 2 षटकार मारावे लागणार आहेत. खेळण्याचा प्रयत्न झाला होता. काय गोलंदाजी केलंय या डेथ ओव्हरमध्ये. आपल्यामध्ये जो अनुभव आहे तो आज यंगस्टर सोबत शेअर करत असताना पंढरी ॲज अ सिनियर प्लेअर ॲज अ लेजंड या ठिकाणी आपली लेगसी दाखवत असताना आता 1 बॉलमध्ये 12ची गरज. विजयाचा सुगंध या ठिकाणी दरवळत असताना आणि यस चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 6 बॉलमध्ये 15 डिफेंड करायच्या होत्या आणि अशा क्षणाला फक्त 3 धावा खर्च केल्यात म्हणजे 1 हँडेडली या ओव्हरमध्ये या ठिकाणी पूर्णपणे सामना फिरवलाय. 11 धावांनी एक मोठा विजय DCC दातिवरे टीमचा आपल्याला पाहायला मिळाला. कॉंग्रॅच्युलेशन्स DCC दातिवरे टीम अँड हार्ड लक गावदेवी वैतीपाडा.
मॅन ऑफ द मॅच मिस्टर रितेश निजाई, एक यंगस्टर आपल्याला पाहायला मिळतो, ठरतोय मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा, ज्याच्या बॅटमधून 14 धावा आणि 2 विकेट मिळवले गेलेत. मिस्टर रितेश आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये